तर सत्ताधारी महायुतीमध्ये सारं काही आलबेल आहे की नाही असा सवाल उपस्थित करणे ही पुढची बातमी आहे। सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली जाते असं वारंवार पाहायला मिळते। विविध योजना असो, सर्वसामान्यांचे प्रश्न असो, यावरून शिवसेनेने अनेकदा राज्य आणि केंद्राच्या भूमिकेवर आक्षेप घेतले आहेत। त्यामुळेच की काय राज्यातल्या भाजप विरोधी राजकारणासाठी ओळखले जाणारे रवींद्र धंगेकर, बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिल्याची चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना असो की शरद पवारांची राष्ट्रवादी, अनेक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे विरोधी पक्ष कमकुवत होतोय। परंतु भाजप विरोधकांना शिवसेनेत प्रवेश देण्याच्या शिंदेंच्या धोरणामुळे आगामी काळात भाजप आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। 2014ला युतीसह सत्तेत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही अशीच विरोधी पक्षाची भूमिका घेतली होती। परिणामी 2019ला दोन्ही पक्षांची युती तुटली। त्यामुळे येत्या काळात महायुतीतली शिवसेना भाजपपासून दूर जाणार का? सत्ता उपभोगण्यासाठी शिवसेनेत आलेले विरोधक ऐन निवडणुकीत शिंदेंची साथ सोडणार की कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान सोशल मीडियावर अलीकडेच समोर आलेल्या कॉकरोच जनता पार्टीवरून बच्चू कडू आणि योगेश कदम यांनी समर्थनार्थ भूमिका घेतलेली बघूया। एखाद्या तरुणाला तुम्ही छेडलं की काय होतं आपण बघितलं, सीजेपी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, बरोबर की नाही? म्हणजे आता मला कोणी त्याचा उल्लेख केला याचा मला त्याच्यावरती भाष्य करायचं नाही, का आज मंत्री आहे, बरोबर की नाही? पण एका व्यक्तीने तरुणांना कॉकरोच म्हणून बोलण्याची हिंमत केली आणि कॉकरोच काय करू शकतो, पण एखादा अणुबॉम्ब जरी फुटला तरी सुद्धा कॉकरोचला काहीच होत नाही, असा तो कॉकरोच असतो। त्याला ताकद आहे, त्याला आपण असं ग्राह्य धरून चालत नाही। तो काय करू शकतो हे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं। पण तरुण हे आपल्या देशाची ताकद आहे, आपल्या महाराष्ट्राची ताकद आहे। ह्या तरुणांना न्याय द्यायचं काम नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू। चांगली गोष्ट आहे। तरुण निवळ व्हॉट्सअप पुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे, विधायक काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे। तो वाईट काय? त्यात नवलही नाही वाईटही नाही। समर्थन करता काँग्रेस पार्टीने? का बरं करायचं नाही? न करत चांगलं काम जर करत असत तर त्या पार्टी ही मर्यादा राहत नाही। माझं म्हणणं आहे, जर एखादी तरुणाई अशा पद्धतीनं समोर येत असत तर त्यांना विधायककडे कसं नेता येईल, चांगल्या कामाकडे, राष्ट्रनिर्माणासाठी कसं वापरता येईल, तसा आपण प्रयत्न केला पाहिजे ना।